बोला सर. कसं आहे? बस मजेत मजेत म्हणजे चालू आहे आपलं रोजचं चेकिंग. येस. आज काय विषय? बरं बरं बरं. आज इकडे काय विषय? तसं काय नाही. हां ठीक आहे ठीक आहे. नमस्ते नमस्ते सर. तुमच्या जॅकेटमुळे फक्त आय कार्ड कळत नाही. आय कार्ड घातले का? नाही नाही सर, हे बघा हे बघा. हां नाही नाही बसत नाही. वर जाऊन येतो साहेबांना. नवीन साहेब त्यांना भेट. अरे मग सर मला उद्या कोण आहे काय नाही या बसा. मिलिंद जाधव TV10. मिलिंद जाधव. आणि तुम्ही आता हेड आहे का? जाधव साहेब आपण मी हेड आलो इथं. मला वाटतं आपण एका कारवाईमध्ये तुम्ही वार्तांकन केलं कुठेतरी कारवाईचं मोठी कारवाई होती बघा. जिथं तुम्ही मला बोलवाल ना तिथं मी सगळी कव्हर करतो. नंबर आहे. हां सर असायला पाहिजे सगळं. पण नाही घ्या ना सर. उलट तुमचा मला द्या. तुमचा मला सांगा सर. सांगा सर तुमचा नंबर. 8483804599. मिलिंद जाधव. मिलिंद जाधव TV10. TV9 माहिती आहे का तुम्हाला? हा माहिती आहे ना. एक पाऊल पुढे बर. आमचं माझी दाजी हा. IBN लोकमतचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे पूर्ण याचे हेड आहे. बर रायचंद शिंदे. बर. सख्खी दाजी. बर बर. काय नाव त्यांचं? रायचंद शिंदे. रायचंद शिंदे. ओके. रायचंद शिंदे. बर बर. पूर्ण आमचा पुणे ग्रामीण त्यांच्याकडे आहे. बर बर. पुणे ग्रामीणचे ते बघतात. मला कॉल द्या ना सर. म्हणजे तुमचा नंबर येईल माझ्याकडे. मी पॉलिटिकली कमी इंटरेस्टेड आहे बरं का सर. सगळं सांगतो. हां मला महानगरपालिकेमध्ये आय कार्ड, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि अटेंडन्स झालं की आता? नाही झालं पण ते म्हणजे मागं लागून 2 वर्ष मागं लागलोय मी. आणि हा तुम्हाला बोलवलंय. मला जरा माहिती पाहिजे इथली. आता तुम्ही आपल्याकडे हे आहात ना. तर पहिल्यांदा आय कार्ड चेक करा बरं का सगळ्यांचं. सगळ्यांचा आय कार्ड चेक करा. राहुल डोके. यस कारवाईची तुम्हाला माहिती देईल. मला लगेच दिवशी असेल त्या दिवशी बातम्याला. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि निवांत चहा घ्यायला या. हां नाही 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 त्याचं सांगतो. चहा पिणार तुमच्याबरोबर. पण आमचं तत्व एक असं आहे. तत्वता आम्ही चहा पित नाही पण प्रेमानं दिलं प्रेमाने तर 20 रुपये पिऊ. अरे नक्की. हा असं आमचं म्हणणं आहे. पण आम्हाला पहिल्यांदा काम हवंय. येस येस. काम तुमचं आणि अतिक्रमणचं जर अतिक्रमणलाच तुम्ही आलाय ना सर. इकडं म्हणजे अतिशय ढिल्लं काम चालू आहे म्हणजे सगळीकडेच. आणि मी इकडचं जास्त करून रेकॉर्ड मधला घेतो. कारण का काय माहिती आहे का? तुमचं अतिक्रमण कारवाई करून पुढे जास्त म्हणजे तिथे शेड बांधलं जातं. आणि हे परत सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ते खलाटे साहेबांपासून आता ते बनकर आले. शेलार तर माझा विद्यार्थी आहे. शेलार रमेश शेलार हा माझा विद्यार्थी आहे. त्याला इंजिनिअरिंगला शिकवलंय मी. पण प्रश्न तो नाही. प्रश्न काय माहिती आहे का? मित्र भाऊ सगळं बाजूला. काम हवंय आपल्याला आणि काम करत नाहीत. आणि अतिक्रमणवाले त्यांना माहिती आहे. बरं तुमचे किती साहेब आहेत? तुम्ही रोज या रस्त्याने जाता बिता. तुम्हाला सगळं कळतं की आज हे शेड काढलेलं आहे परत बांधलं गेलेलं आहे. मग तुम्ही सुमोटो म्हणून एक प्रकार आहे. तुम्ही तरी सुरू करा साहेबा. माझी अशी इच्छा आहे. बघूया. जगताप साहेब होते ना इकडे जगताप साहेब म्हणजे इकडचे. माधव जगताप नाही. सुभाष जगताप. हा विषय तो नाही. आणि माझं बॉडी कॅमेरा असतं. मी म्हणजे बोलायला सुद्धा घाबरत नाही आणि दाखवायला सुद्धा घाबरत नाही. विषय असा आहे की तुम्ही कुणाचे प्रेशर घेऊ नका पण काम चांगलं करा. ऐका ना मी पूर्ण पुणे शहर करून आलेलो आहे. हे प्रेशर बिसर मी घेऊन काम करतो. मग आता इकडचं बघूया. मी आधी औंधला होतो. त्याच्या आधी शिवाजीनगरला होतो. पूर्ण हडपसरला होतो. पूर्ण पुणे शहराला होतो. जे माझे वॉर्ड ऑफिसर अतिक्रमण निरीक्षक जे माझे वॉर्ड ऑफिसर होते किंवा माझे जे कोण आधी होते एकदा तुम्ही त्यांना बोला. जरूर माझी माहिती जरूर प्रॉम्प्ट अधिकारी आहे. नाही फार चांगलं. पण सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? मी इथं स्वतःच बघीन आणि उलटा तो रिपोर्ट आम्ही ना आयुक्तापर्यंत पोहोचतो. व्हेरी गुड सर. चांगलं वाटलं. पुढची कारवाई कधी आहे? काय प्लॅन आहे का? प्लॅनिंग माझं तेच चालू आहे बघा. तेच चाललंय माझं. MIT रोड काय MIT रोडचा ना ते सुधारतो. मी कालच MIT रोडला जाऊन आलो सर. विषय असा आहे की माझ्या अखत्यारीमध्ये येतो रस्ता आणि पदपथ. आपल्याला जी MIT ची कारवाई घ्यायची ती बांधकाम विभागासोबत आपल्याला संयुक्त कारवाई घ्यावी लागते. कारण की फ्रंट मार्जिन आणि साइड मार्जिनची कारवाई असते. माझं पत्र भरवायचं काम चालू आहे. त्यांना पत्र देतो आणि आपण ती कारवाई संयुक्त करूया. विषय कसा होतो फुटपाथ येतो ना तुमच्याकडे? फुटपाथ येतो की नाही? बस मी फुटपाथ बद्दल बोलतोय. MIT कॉलेजच्या जो समोरचा रस्ता आहे फुटपाथवर ते हॉटेलवाल्यांनी सगळा व्यवसाय थाटलाय. तोच झाला. त्याच्यासाठीच इंजिनियरला पत्र दिलंय. त्यांचे परवान्याचे सगळं आपल्याला कारवाई. व्हेरी गुड पण ते माझ्या नंबरवर ते पत्र शेअर करा. नाही आता शेअर करा. जर ते नाही वगैरे म्हणत असेल ना तर त्यांना सॉल्व करू. बरं इकडे जो ऐकत बिकट सगळ्यांना विचारा. विषय काय होतो सांगू का तुम्हाला? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर उलट
ज्यावेळी संयुक्त कारवाई होते त्यावेळी त्या बंधन. कारवाईची व्याप्ती मोठी असते व्हेरी गुड व्हेरी आणि त्याची धडक असते की बाबा Very good. आपण कारवाई केली. त्याच्यामुळे या आठवड्यापासून आपण कारवाई चालू करूया. मी बास 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 सर मी बातमी असंच बघितली. पाहिजे बास Yes. बाकी काय नाही. सगळ्यांनी आय कार्ड झाला. साहेबांनी सांगितलेलं करा. हे बघा, मी पण करतोय. चला. सेवा केंद्रामध्ये मॅडम तुमचं अभिनंदन. परत तुम्ही दोघांनीही घातलेलं नाही आय कार्ड. आणि आज म्हणजे जाधव सरांना उत्तर द्या सर प्लीज. नाव काय म्हणता सर तुमचं? सर नाव काय तुमचं? शिवाजी शिवाजी चौधरी चौधरी चौधरी. वडील लागतील का? आणि तुमचं सर? वडील लागतील का मुलीचे? मयूर वळसे बाळगणी करायला लागणार ना. ठीक आहे. आई वडील दोघांचीच आहे. ते आमचे असं 2016 पर्यंत कमी पडते ते तुम्ही म्हणजे 2000 त्याच्यावरती भेटणार. नमस्ते मॅडम तुमचं अभिनंदन. आय कार्ड आहे ना घातलंय का? मॅडमने घातलंय बघा. गप्पा मॅडम तुम्हीच का? मॅडम मग तुम्ही तर हेड आहे जे समाज विकास मी इकडचे तरी. हां नाही म्हणजे इकडचे तुमचं नाव तर दिसतंय मला म्हणजे तर तुम्ही स्वतः घालून दुसऱ्यांना सांगायला पाहिजे मॅडम. हां नाही घालायला पाहिजे मॅडम आत येताना. तुम्हाला मेसेज काय आला नाही का? वा 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 वा. हा मॅडम तुमच्याशी मला बोलायचं नंतर. तुम्ही आज किती वेळ आहात? हां वर जाऊन येतो मी. जय भवानी नगर पौड रोड आहे बरोबर आहे? हा? तर हे जय भवानी आता तुम्ही जास्ती वेळ घालू नका. आपल्याला वेळ कमी आहे. स्मार्ट वर्क करायचे. जय भवानी यांनी सॉर्ट आउट करून तिथं केले. तो हे वेगळा जय भवानीचा नगर जय भवानी नगर पौड रोड बरं का? भवानी नगर मध्ये हे टाका आणि त्या लाईन लिस्ट करा. नाव कोणाचं? एमा राजेंद्र रावडे. हा जय भवानी नगर पौड रोड. पिनकोड नंबर नाही का? पिनकोड नंबर या तुम्ही जाऊन वरती. नाही मॅडम 1-2 मिनिटं फक्त बोलतो. आता ज्यांनी सुद्धा आय कार्ड घातलं नसेल ना त्यांच्यावर काय कारवाई करणार हे मला सांगा फक्त. त्यांना आय कार्ड नाहीच आहे. नाही नाहीये तर का नाहीये ते बघा. हां. प्लीज तुम्ही ते सकाळी ना आय कार्डचं घेऊ नका. हे कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. असे खूप विषय आहेत जे घेण्यासाठी खरंच तिथं तुमची गरज आहे. मला असं वाटतं की आय कार्ड ह्यांना आय कार्डच अलाउड नाही. नाही ह्यांना आहे ना ह्यांना तुम्हाला आय कार्ड आहे ना? परमनंट नाहीये. स्टाफला आय कार्ड असतं. नाही नाही मग अरे ह्यांना आय कार्ड नाही. उद्या त्या आय कार्डचा गैरवापर पण होऊ शकतो. मॅडम, नाही होत. 45 मॅडम. दिवसाची ऑर्डर आहे. यांना आय कार्ड नाहीये. तुम्ही वरती आयुक्तांशी बोला. हा. असेल तर आम्ही देऊ. मॅडम तुम्हाला तर आय कार्ड असेल? आम्हाला आहे ना. तुमचं आय कार्ड आहे का? हो आहे ना. दाखवा ना. गळ्यात नाही तिथे. आता जाताना घालणार मी. आहे की नाही? बरं बरं म्हणजे आता नाहीये तुमच्याकडे. ठीक आहे मॅडम. मध्ये 834 207 मध्ये 434. नमस्ते नमस्ते महानगरपालिकाच ना? आय कार्ड कुठे आहेत? आय कार्ड घाला की सर. असं नका करू ना साहेब. नेहमीप्रमाणे मॅडम धन्यवाद. पण मागच्या वेळेचं तुमचं मला हे नाही आलं त्यांचं नाव. ते जे होते ना नव्हते घातले त्यावेळी. आता सुद्धा घातलेलं नाही बहुतेक. ह्यांनी तर घातलेलं नाही आहे. ह्यांनी घातलेलं आहे. तुम्ही म्हणजे वृक्ष हे काय आहे का? नाही मग ते आले का ते आपले काय नाव होते भुजबळ साहेब इथं आले होते का? भुजबळ साहेब तरी आज का? हां आज. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे मॅडम. सरजी आय कार्ड का नाही आहे? आज विसरला? ज्या दिवशी घातलं होतं मग आजचा पगार बहुतेक मिळणार नाही मग. चालेल. आले काय तोडकर साहेब? ऐका मॅडम नाही आले का इकडच्या? कागद पाडली नाहीत ना? कागद पाडली नाहीत. धन्यवाद सर.
नाही तर मी ते देतो पाठवून लगेच सर. हो. जाऊ. अजून हे 400 अकरा मी आहे वरती इलेक्शन. सर नमस्ते, जावळकर साहेब तुम्हीच का? सर आम्ही आहे ना आय कार्ड यांना माहिती अजून आय एक कार्ड का घालत नाही हे विचारत असतो आम्ही लोकांना. आय कार्ड नाही घातलं तर, आणि बायोमेट्रिक अटेंडन्स बघतो आणि मुवमेंट रजिस्टर. ओके. तर आता इथं सर तुमचे काही अधिकारी समजा नसतील आले, साईटवर गेले असतील वगैरे. नाही नाही, सगळे वर मीटिंग अच्छा मीटिंग आहे का? सर समोर आहेत का? सर्वरच आहेत का? हो. वा वा, चला त्यांना भेटतो मी. हो. पण आय कार्ड तरी तर मग तुम्ही हेड आहात, तुम्ही स्वतः घालून लोकांना हे करावं. मी जाधव सरांना सांगितलेलं मागच्या वेळी.